चला दोन्ही संघाचा 12th मॅन आलाय का? रेणावळे ब आपला प्रतिनिधी नाहीये, लक्षात घ्या. जर पहिला चेंडू डिलिव्हर झाला तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला लागेल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. आम्ही पहिल्या सूचना देतोय, कारण एखादी स्पर्धा असते ना ती नियमाच्या अधीन राहू खेळली जाते. लक्षात घ्या, आपली फलंदाजी असताना जर आपला प्रतिनिधी येत नसेल ना तर आमच्याकडे सुद्धा पर्याय नाहीये. असोसिएशनची नियमावली आहे, त्या नियमाप्रमाणे आपल्याला पेनल्टी लागेल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक संघनायक आपण जर नियमामध्ये राहिलो नसतो ना तर आता ही उंची आपल्या क्रिकेटने गाठली नसती. मित्रांनो, आम्ही सातत्यानं सांगतो, तळमळीनं सांगतो, कारण सातारा जिल्हा आमचा आहे आणि ह्या जिल्ह्याचं क्रिकेट सुधारलं जावं, नियमामध्ये आम्ही खेळलो गेलो पाहिजे, यासाठी आम्ही अट्टास करत असतो. मित्रांनो, कोणी त्याचं मनाला लावून घ्यायचं नाही, परंतु आपण नियमामध्ये आपल्याला स्वतःला शिस्त लावून घ्यायची आहे. तर जाऊया मॅचकडे, रुख करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूया आणि पहिला चेंडू डिलिव्हर होतोय गोलंदाजी मार्कवरतून. शशी पहिला चेंडू आणि इथे दिशा भरकटली आहे. श्री गणेशा मात्र अवांतर धावेंनी पाहायला मिळतोय आपल्याला. स्ट्राइक एंडला फलंदाज योगेश, नॉन स्ट्राइक एंडला भालचंद. सलामीची जोडी रेणावळे ब संघाकडून. स्ट्राइक एंड योगेश, नॉन स्ट्राइक एंडला भालचंद. गोलंदाजी मार्कवरतून शशी मात्र मार्गस्थ. पहिला चेंडू खराब आलाय. सुरेख कमबॅक आहे, गुडलेन स्पॉट. त्यानंतर आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न झाला, असफलता. डॉट डिलिव्हरीची सांगता. सकाळचं सत्र आहे, परंतु जर कालचा विचार केला ना, पहिला चेंडू स्पर्धेतील होता आणि तो होता चौकार. म्हणजेच काय, आता सकाळी खेळपट्टी काही इथे मात्र रंग दाखवत नाही. आता मात्र कुठेतरी पाटला खूप बाहेर जाऊन केला, त्यामुळे पंच नक्कीच सांगतायत या सीधं बॅलेट डिलिव्हरी आहे, फेर डिलिव्हरी ठरली आहे. आणखीन एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा शशी निघतायत. आता मात्र सुरेख ब्लॉक बॉल, अप्रतिम दर्जेदार. मांडटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही अशी गोलंदाजी करताना यार मित्रांनो, खरोखर सुरेख आहे, अफलातून आहे. आणि हे मिस होण्याचं कारण आहे आडबी बॅट. तुम्ही ज्यावेळेस खेळताना पॉवर प्ले त्यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, परंतु इथे काही घडतंय वेगळं. असं वा 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 वा. इथे मात्र यस पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र विकेटचं पतन आहे. कुठेतरी चाचपडत खेळत होते खऱ्या अर्थानं योगेश. बॉल आणि बॅटचा मिलाप काय घडत नव्हता आणि त्यामध्ये नक्कीच थोडंसं आपलं मनोधैर्य खच्ची झालं होतं योगेशांचं आणि त्यामध्ये नक्कीच क्रीज सोडून बाहेर आले आणि यष्टी रक्षकांनी खूप लांबून प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश प्राप्त झालंय. पहिली विकेट, पहिला धक्का टीम रेणावळे ब11 संघाला. नवीन फलंदाज सुधीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नेट नंबर 3 वरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर समाधानकारक सुरुवात नाहीये टीम रेणावळे ब11 ची. रेणावळे 11 माफ करा. पाहूया पुढचा चेंडू. ओ आता मात्र दिशा भरकटली आहे का? यस, इज द वाईट कॉल. अवंतर धावेनीच इथे धावफलक हालतं होतंय. बॅटनी काही धाव आतापर्यंत आली नाहीये मित्रांनो. फुल टॉस आहे. हो हो हो, यस 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 यस. तुम्ही इथे पंच सांगताय, तुम्ही यस त्यांच्या मधोमध. आणि खरंच मी तर म्हणेन तुम्ही एवढा फुल टॉस चेंडू अशा पद्धतीने का खेळला होता, कारण तुम्हाला प्रोटेक्शन बाउंड्रीला नाहीच आहे, तुम्ही पॉवर प्ले खेळताय.
तर तुमच्याकडे मुभा आहे, फक्त 30 सर्कल भेदायचा होता, परंतु तिथे मात्र फार चुका करतात. लास्ट मुवमेंटला बॅटचा फेस खोलतायत. आवश्यकता नाही आहे तशा पद्धतीने, कारण तुमच्याकडे पॉवर प्ले खेळताय म्हणजे ती एक मुभा होती, परंतु जर तरला महत्व नाही आहे. आता मात्र विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन टीम रेणावळे 11 या संघाला लागलेला धक्का. सुधीर मात्र पॅव्हलियनच्या दिशेने नवीन फलंदाज हरीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंगला पाहिलं गेलं ना तर भालचंद्र इथे मात्र फक्त पाहत राहिलात. पहा पुन्हा एकदा शॉट खेळण्यामध्ये गफलत आहे. मी म्हणेन तुम्ही हा चेंडू कव्हर मध्ये ढकलायचा प्रयत्न केला गेला पाहिजे, कारण क्रिकेट खूप प्रगत आहे मित्रांनो. आज आपण जर पाहिलं ना एवढ्या मॅचेस आपण पाहतो ना, तर त्यामधून आपण काहीतरी शिकलं गेलं पाहिजे. फक्त क्रिकेट खेळायचं म्हणून खेळायचं नाही मित्रांनो. आपलं सातारा जिल्ह्याचं क्रिकेट आज खूप उंचीवरती आहे. मला वाटते येणाऱ्याच काही दिवसांमध्ये, मला वाटतं 1 महिन्यावरती येऊन ठेपले सातारा प्रीमियर लीग, म्हणजे संपूर्ण अख्ख्या सातारा जिल्ह्याची एक मोठी प्रीमियर लीग आपल्याला भेटीला येणार आहे. आणि मला वाटते त्याची फॉर्म्स क्लोज मात्र 30 तारीखला होणार आहेत. कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल ना तर तो भरून घ्या मित्रांनो, कारण मला वाटते ऑक्शन 8 जानेवारीला आहे, म्हणजे ती 30 तारखेला क्लोज होत आहेत फॉर्म. तर जाऊया, पहिलं षटक संपलं, फक्त 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे मात्र रेणावळे एक्सप्रेस अर्थातच शरद कुंठाळकर, इथे मात्र ज्या खेळाडूंनी नवी मुंबईचं व्यावसायिक क्रिकेट सुद्धा गाजवलंय. मी सातत्यानं शरद यांच्याबद्दल सांगत असतो की सातारा जिल्ह्यातील टॉप 5 ऑलराऊंडर मध्ये ज्या खेळाडूची गिनती केली जाते ना ते शरद कोंढाळकर आहेत. घनसोली विभागातून नक्कीच पहा तेज हो नाबाला साजेशी. यस, इथे का या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आहे संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर नवी मुंबई शहरामध्ये, ते मात्र शरद कोंढाळकर यांनी दाखवून दिलंय. मी सातत्यानं त्यांना खरोखर रफ्तारचा राजा म्हणतो, कारण आतापर्यंत सातत्यानं कित्येक मॅचेस पाहिल्या तर मी शरद कोंढाळकर यांच्या खूप मोठं योगदान रेणावळे टीम दत्तकृपासाठी तर आहेच, परंतु क्रिकेट प्रेमींसाठी खरोखर एक ऑलराऊंडर म्हणून आपली छाप पाडली त्याने. आम्ही सातत्यानं शरद यांच्याबद्दल बोलत असतो की सातारा जिल्ह्यामध्ये हा खेळाडू असा आहे की ते तर्रार गोलंदाजी करतात आणि अतिशय बहारदार फलंदाजी सुद्धा. एक चांगला परफॉर्मन्स, सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या फ्युचरचा विचार करत असतो, फॅमिलीचा विचार करत असतो, त्याचबरोबर तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्य ठेवायचं आहे. हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. नवीन फलंदाज डीएम म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आता खऱ्या अर्थाने एक वेगळं वातावरण निर्माण झालंय. ती आठवण इकडे होत असते मित्रांनो, कारण डीएम या नावावरती आज बरीच चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असू द्या किंवा या महाराष्ट्राच्या आजच्या बिघडणाऱ्या वातावरणामध्ये. शरद हो पहा रफ्तार पहा. इथे मात्र एकच दुसरी नाही घेऊ शकत, कारण धोका निर्माण होऊ शकतो. एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं पाहिजे मित्रांनो. पहिली मॅच आहे, परंतु तुमच्यासाठी स्पर्धेतलं अस्तित्व टिकवणारी मॅच असते, कारण इथे आपण नॉकआउट खेळतोय. दुसरी संधी घेऊन येत नाही आपण. लीग स्पर्धा नाहीये. तुमची एक चुकी या स्पर्धेतलं अस्तित्व संपुष्टात येतं. रफ्तार का राजा. यास इथे मात्र पूल वा भाई वा सुरेख. आणि इथे काय लाजवाब, परंतु यस इथे नाही, चेंडू क्रॉस झाला का झाडाला लागलाय. यस, षटकार आहे पंच सांगतायत. या चेंडूवरती थोडासा वेट केला आणि त्या स्पीडचा मात्र फायदा घेतला. ज्या पद्धतीने गतीने आला त्याच पद्धतीने फक्त त्याला दिशा दिली. चेंडू सरळ गेला मिड विकेट रिजनच्या बाहेर. धावसंख्या मात्र डबल फिगर 10. भाट याचा पहिला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातो आहे. अतिशय रफ्तार, अतिशय देखणी गोलंदाजी. बरे षटकार आला तरी कमबॅक करायची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि ते शरद कोंढाळकर यांनी दाखवून दिलंय. स्ट्रायकिंगला पण पाहिलं गेलं तर भालचंद सलामीला आल्यात. पाठला करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळले जातील. यस, इट अ वाईड कॉल. सकाळच्या सत्रामध्ये व्यायाम तर हवाच आमच्या पंचांना, आणि तो मात्र नक्कीच तिथे देत आहेत. शरद कोंढाळकर
कित्येक स्पर्धा आपण पाहिलं तर सातत्यानं व्यावसायिक असतील, तालुक्याच्या असतील, जिल्ह्याची असते, ज्यावेळेस सातत्यानं या नावाचा विचार केला जातो सिलेक्शन मध्ये. आता पुन्हा एकदा शॉर्ट पीच भिरकावलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक आहेत. हो, चुकी 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 आणि चुकी. फक्त खाली बघून धावायचं म्हणजे जजमेंट चुकणार आहे तुमचा. चेंडू 1 बाउंस सीमारेषा बाहेर. मागून घ्या प्रेक्षकांना, मागून घ्या चेंडू. शरद यांच्या गोलंदाजीची धार तर आहेच, परंतु त्याला फक्त दिशा देण्याचं काम करतायत आणि मात्र चेंडू 2 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवले. थोडासा समतोल साधलाय मी म्हणेन. या षटकाने मात्र नक्कीच सावरलंय टीम रेणावळे 11 संघाला. पंधरा धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू घेऊन निघतायत. इथे मात्र नक्कीच बूम करून जातोय चेंडू. इथे मात्र षटक क्रमांक 2 संपतंय. या षटकामध्ये आल्या धावा 12, म्हणजेच काय तर समतोल साधलाय म्हणेन. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष असेल त्यामध्ये नक्कीच एक 20-25 धावा कुटण्याचा मानस रेणावळे 11 संघांनी करणं गरजेचं आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या. आयोजन समिती नेक्स्ट टीम्सला नक्कीच अनाउन्समेंट करा, प्राचारण करा. पुढची मॅच असेल कुसगाव, अर्थातच ब्लॅक कोब्रा कुसगाव आणि जय महाराष्ट्र कोंडवली. बिग मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला. दोन्ही संघाचे संघनायक एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. ब्लॅक कोब्रा कुसगाव आणि जय महाराष्ट्र कोंडवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही पहिला कॉल देतोय. यस, गती परिवर्तन, गोलंदाज आले. साईश गोलंदाजी मार्क वरती. हे खेळाडू आहेत ना, हे शरद कोंढाळकर यांच्या नेतृत्वात तयार झालेले खेळाडू आहेत मित्रांनो. कारण एक संघ बांधणी खूप महत्वाची असते. यस, हो हो हो, चांगला चांगला डिफेंड तर झाला होता, परंतु जज झाला नाहीये. जर हातामध्ये चेंडू आला असताना तर नक्कीच इथे मात्र काहीतरी उलटफेर पाहायला मिळाला असता. स्ट्रायकिंगला भालचंद्र आणि आता यांच्यावरती थोडीशी मदार ठेवली गेली आहे टीम रेणावळे 11नी. यास इथे मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आणि इथे डाऊन. पुन्हा एकदा काय घडतंय इथे, मात्र थंडी लागते की काय खेळाडूंना. झेल सुटले जात आहेत. तुम्ही सहज असे टिपले जाणारे झेल सोडणार तर मित्रांनो नक्कीच मॅच तुमच्यापासून थोडीशी लांब जात असते. रिझल्ट काय होईल तो पुढचा भाग असतो, परंतु नक्कीच त्यासाठी तुम्हाला मेहनत पुन्हा करावी लागते. कारण कॅचेस विन द मॅचेस. इथे मात्र दिशा आता भरकटली आहे. याच पंच वळले जातील, इथं वाईट कॉल येईल. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच थोडंसं दिशाहीन गोलंदाजी तर पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा झाल्यात मित्रांनो. 19 फेब्रुवारी थोड्या दिवसामध्ये येईल आपल्या महाराष्ट्रात मध्ये. खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा आपला सण उत्सव, अर्थातच शिवजयंतीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र नक्कीच कुठेतरी ऑपेस्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्लॅन. तर आली डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच फटका आलाय. बॅट मधून उंची आहे, लांबी किती पाहायचंय? हो, लांबी सुद्धा आहे. इथे मात्र लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार येतोय. फलंदाज आहेत भालचंद्र. भालचंद यांच्या बॅट मधून आला एक तोले जंग षटकार. आणि ह्या सारसोळ्याच्या मैदानामध्ये ना मित्रांनो हे दृश्य वारंवार आपल्याला पाहायलाच मिळते. कुठेतरी लो स्कोरिंग मॅच जाते की काय असं वाटतं, परंतु एखादा खेळाडू सूत्र हातामध्ये घेतो आणि इथे षटकार मारणं फार मोठी गोष्ट नाहीये. फक्त तुम्हाला टायमिंग प्रॉपर करायचं. पुन्हा एकदा दुसरा फटका. आता टायमिंग फसलंय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा सुरेख सुरेख. डीएमचं कौतुक करेन यार. डीएम ओ हो हो हो, मिस फील्ड. तिसरा धाव.
इथे मात्र बबलिंग होत आहे, बबलिंग प्रॅक्टिसचा अभाव आहे. शरद यांनी लक्ष दिलं. हा सर वन शॉट आहे. यस, पंच बारकाईनं पाहतायत. वन शॉट इथे मात्र नक्कीच काढलाय. धावण्यामध्ये अपयश, मेहनत केली आणि वाया गेली असं म्हटलं जातं ना. खूप कष्ट घेतले परंतु त्याचं फळ मात्र मिळालं नाही. दोनच काढले असतं तर परवडल्या असत्या, परंतु 2 धाबेबरोबरच 27 धावा बलकावरती षटक क्रमांक 3 संपलाय. पहा मॅच मात्र आता थोडीशी कुठेतरी समतोल होते. तुलायमान स्थितीमध्ये आहे क्रिकेट, कारण शेवटचं षटक मार्गस्थ असतील आणि मुभा असेल फलंदाजांकडे की मोठे फटके खेळायचे. 1-2 मोठे फटके लागले ना मित्रांनो या 6 चेंडूमध्ये, तर नक्कीच आपल्याला एक चांगली रंगतदार लढत पाहायला मिळेल. परंतु कालची जी लाजची मॅच झाली ना मित्रांनो, लाजबाब, क्रिकेटच्या चाहत्यांचं, प्रेक्षक मायबापांचा पैसा उचलून मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. टीम होती वाशिवली MCC विपक्ष टीम वेलंग 11. काय मॅच रंगली होती. फक्त 26 धावा होत्या टार्गेट, परंतु त्या 26 धावांचा बचाव करत असताना टीम वेलंग 11नी काय अप्रतिम खेळ साकारला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली मॅच, 1 चेंडू 2 धावेंपर्यंत, म्हणजे लाजवाब. खरोखरच अशा खेळासाठी सल्यूट असतो मित्रांनो. शेवटच्या मुवमेंटला थोडीशी खऱ्या अर्थानं फील्ड प्लेसमध्ये चुकी झाली होती, अन्यथा वेलंग 11 जिंकून नक्कीच पुढच्या फेरीत गेले असते. परंतु टीम वाशिवली संघ 2 मॅचेस जिंकून 3rd राऊंडमध्ये पात्र ठरलाय. चला 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 थोडंसं स्पीडअप घ्या शरद, विनंती आहे आपल्याला. नेक्स्ट मॅच टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष टीम जय महाराष्ट्र कोंढवली. दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला विनंती राहील, आम्ही या षटकानंतर नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, आपण हजर राहायचंय. ओहो, यस पंचांचा दोन्ही पंच एका क्षणाचाही विलंब नाही. यस, इथं नो बॉल आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स चौकार बिमरचा. यस, इथे मात्र हातातून सटकलाय गोलंदाज विलास आणि त्याचा याच भीमरचा नो पंच सांगतायत, म्हणजेच तुम्हाला इथे वॉर्निंग सुद्धा आहे. एक तर तुम्ही फेकलात, जर दुसरा फेकलात तर याद राखा. ही सूचना पंचांकडून येते. येणारा चेंडू फ्री हिटचा सुद्धा आहे, म्हणजेच काय तर टर्निंग होतीये, मॅच फिरली जाते, चांगला स्कोर उभारण्याची संधी मात्र नक्कीच इथे रेणावळे 11 संघाकडे आली आहे. फ्री हिट फटका आलाय. हो, इथे मात्र भेदली सीमारेषा. सी कॉर्नर तोडून फोडून चेंडू गेलाय सीमारेषा पार. गगनचुंबी षटकार. भालचंद इथे मात्र का बेट केला होता. .38 ऑन स्कोर बोर्ड. फील्ड प्ले चेंजेस कारण डिलिव्हरी कुठेतरी वेगळ्या पद्धतीची हातळा. शरद कडून वॉर्निंग येते, सांगितलं जातंय, कारण जर आता अजून 1-2 षटकार आले ना तर चेस करताना अबक्याच्या बाहेर जाईल आपल्या, याची जाणीव शरद यांना आहे. .38 ऑन स्कोर बोर्ड. कुठेतरी ऑपेस्टी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु फसलाय फटका. कॉल कोण देईल, कोण घेणार. याच हो, डाऊन 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 डाऊन. आणि इथे काय घडलंय तर विकेट तर असेल मित्रांनो, परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे आणि जे हवं होतं रेणावळे 11ला, भालचंद यांना स्ट्राईक हवी होती आणि ते घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय म्हणेन. धावसंख्या 39 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. समाधानकारक 50 कडे जाण्याचा प्रयत्न होईल का. उर्वरित 4 चेंडूमध्ये 10-11 धावा काढल्या जातील का. मिनिट नंबर 6 वरती कोण येते. ज्ञानदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सकाळचं सत्र रेणावळे गाव म्हटलं, एकाच गावच्या 2 टीम आहेत आणि दोन्ही कर्णधारांची जी फिलिंग्स होती ना, यास कोणी जिंकू द्या, तिथे मात्र रेणावळे हे गावाचं नाव लागणार आहे. आणि आम्ही आज खेळायला चालू आहे गावाच्या नावासाठी मित्रांनो, म्हणजेच काय तर कोणी जिंकू द्या,
काही फरक पडत नाही, परंतु प्रत्येकाला इथे आपला खेळ दाखवायचा आहे. ही मॅच लाईव्ह रेणावळे गावामध्ये सुद्धा पाहिली जाते. हो, फटका ऑन साईडला येणं अपेक्षित होतं. पहा, दोन खेळाडू, कॉलिंगचा अभाव मित्रांनो. कॉलिंग इज अ बेटर कॉलिंग हवं आहे तुमच्याकडे. तुम्ही आवाज दिला पाहिजे, हो माझा झेल आहे, वेट वेट वेट. आणि ही गोष्ट ज्या वेळेस कराल ना, त्याच वेळी तुमच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा होत असते. त्याचा अभाव आहे प्रत्येक टीम मध्ये आहे, कारण आम्ही आज आमच्या गावाकडून स्टार तयार करतोय. त्यामध्ये नक्कीच अशा गोष्टी, कारण एक 3-4 खेळाडू चांगले असतात, बाकीच्यांना मी तयार करतोय. हे प्रत्येक गावामध्ये नक्की चित्र निर्माण झालेलं असतंय. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख आहे. यास ब्लॉक होल आहे, चेंडूवरती जाणं अपेक्षित आहे, नाही तर दुसरी धाव नक्कीच आहे. अशा वेळेला तुम्ही जर चेंडूचा वेट कराल ना, भालचंद धावतायत धावतायत धावतायत, परंतु त्यांच्याही बॅटला काय मोठा फटका लागत नाहीये. इथे मात्र नक्कीच गोलंदाजांनी आपलं जे लक्ष होतं ना, जी चेंडू ओरपीत जात होते त्यावरून हटवलंय. कुठेतरी थोडंसं मुवमेंट देण्याचा प्रयत्न करतायत. आणि इथे पाहिलं गेलं तर 40+ तर धावा झाल्यात आहे. 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजूनही मला वाटते 2 चेंडूचा खेळ शेष आहे. या 2 चेंडू नंतर नाणेफेकीसाठी शेवटचा कॉल असेल. ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष जय महाराष्ट्र कोंडवली. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. टॉस का बॉस या ठिकाणी शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. धन्यवाद. आता मात्र हो 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 हो, सुरेख चेंडू होता, चांगला चेंडू होता. लो फुल टॉस, बॅट वरती थोडंसं घेत असताना टायमिंग फसलं आणि तदनंतर आला मात्र डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंगचा. इथे मात्र शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. काय घडेल या चेंडूवरती? सुरेख सुरेख सुरेख. इथे मात्र पहा, एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्ही धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्यांबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 ऑन स्कोर बोर्ड, 45 टू विन. म्हणजेच काय, तर चांगली धावसंख्या आहे. कारण विचार केला तर पहिलं षटक फक्त 3 धाब्यांचं हाताळलं होतं गोलंदाज शशी यांनी, आणि तदनंतर मात्र धावसंख्या चांगल्या प्रकारे वाढवली म्हणे टीम रेणावळे 11 संघाने. आणि 45 धावांचं एक तोलायमान स्थितीमध्ये क्रिकेट आहे. नक्कीच बेटर आव्हान आहे, फाईट देऊ शकतो आपण, एवढं आव्हान ठेवलंय. तर चला आपण टॉस करतोय. टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष टीम जय महाराष्ट्र कोंडवली. आयोजन समिती चला टॉस करायला. चला टीम रेणावळे 11, चला मैदानाचा ताबा घ्या.
चला गुरुदत्त रेणावळे, चला शरद आपली सलामीची जोडी पाठवा. आयोजन समिती बघा दोन्ही कर्णधार आलेत का बघा टॉस करायला. चला आलेत का, गुसगाव कोंढवलीवाले आलेत का, दोन्ही आलेत. हॅलो, चला आपण टॉस करतो. एका बाजूला असेल ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष जय महाराष्ट्र कोंढवली. एक बिग फाईट इथे पाहायला मिळेल आपल्याला. तर आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाई टेनिस क्रिकेट, फक्त कोंढवली गाव नाही तर वाई टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते होते. अर्थातच आमचे सुद्धा खऱ्या अर्थानं एक चांगले मार्गदर्शक होते. अर्थातच बाळासाहेब सोरट हे आपल्याला सोडून नक्कीच गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं एक क्रिकेटचा एक मोठा फॅन आपल्यापासून नक्कीच दूर झालात, परंतु त्यांच्या एक आठवणींना उजाळा खऱ्या अर्थानं मी सातत्यानं सांगत असतो की क्रिकेटचे खूप मोठे फॅन होते आणि कित्येक वेळा आम्हाला मार्गदर्शन करत होते. आणि कोंढवली गावाने त्यांच्या आठवणी आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये जागत्या ठेवू यासाठी जर्सी त्यांच्या नावाने छापलेल्या आहेत आणि त्याचं अनावरण आपण सर्वप्रथम इथं करूया. तर प्लीज या आपण आपले खेळाडू. ही खऱ्या अर्थानं मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे आपल्या खऱ्या अर्थानं कोंढवली गावासाठी नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये अशा गोष्टी घडणं अपेक्षित आहे. आणि खरोखरच खूप खूप धन्यवाद देईन कोंढवलीला, कारण मित्रांनो एका आपल्या मार्गदर्शकाच्या आठवणी अशा प्रकारच्याच आपण जाग्या ठेवू शकतो आणि खरोखरच त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी नक्कीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर या ठिकाणी आपण यानंतर टॉसकडे जाणार आहोत. दोन्ही टीम्स एका बाजूला कोंढवली विपक्ष टीम कुसगाव. एक बिग फाईट असेल. यस, कोण मागेल, कोण मागेल. यस, कोंढवली इज द कॉल. हळू स्विंग द कॉइन, छापा द कॉल आणि ते छापा टीम कोंढवली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जाते. दुसरीच मॅच असेल, थोडं शॉर्टकट मध्ये घेऊया आपण. दुसरी मॅच काय निर्णय घ्याल. प्रथमतः मी आमचे बाळासाहेब चोरट दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्यांची आम्हाला उणीव नक्कीच भासते आणि त्यांना आम्ही भरपूर मिस करू आणि आम्ही क्षेत्ररक्षण निवडू. पहिलं क्षेत्ररक्षण घेत आहे, किती धाब्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. समोर बॉन्ड आहेत, चांगल्या इन्फॉर्म असणारी टीम आहे, किती धावांपर्यंत रोखाल. 40च्या आतमध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोंढवली टीम दुखातून जाते, परंतु ही स्पर्धा पाहिलं ना तर आपल्या भेटीला मेनवली गावाची, याबद्दल काय सांगाल. मला वाटते मेनवलीचं पहिलंच वर्ष असेल मुंबईमध्ये. त्यांनी सुंदर असं आयोजन केलं आहे आणि इथून पुढे पण त्यांनी दरवर्षी आयोजन करावं आणि आम्हाला खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म द्यावा अशी माझी विनंती आणि त्यांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच टॉस हरलं, बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल. आम्ही कमीत कमी 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. आमची पण आज साईड चांगली आहे आणि लास्ट टुर्नामेंटचा कॉन्फिडन्स आम्ही कॅरी करू. मेनवली गावाचं आयोजन, सरसुळेचं मैदान, याबद्दल काय सांगाल. सर्वप्रथम मेनवली गावाचे अभिनंदन. त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. एक तर 360ला आता खेळायला मिळत नाही, पण त्यांनी एक ग्राउंड उपलब्ध करून एक टुर्नामेंट चांगलं खरंच चांगलं आयोजन केलं आहे आणि कमी वेळेत केलं आहे. त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन. धन्यवाद असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना. मॅचसाठी शुभेच्छा, मान्यवरांचे आभार. आपण जर टॉसचा विचार केला तर टॉस जे महाराष्ट्र कोंढवली संघाने जिंकलाय आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. एक अचूक निर्णय आहे का तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ठरेल. परंतु जाऊया लाईव्ह मॅचकडे. धन्यवाद.
तर धन्यवाद. जाऊया लाईव्ह मॅच कडे, क्रिकेटच्या मैदानाकडे रुख करूया. 45 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक विकेटचं पतन झालंय. इथे उडवला हेलिकॉप्टर, परंतु उंची कमी. हो, खूप खराब. सूर्य देवता कोपली काय, नक्कीच कोपली म्हणावं लागेल, परंतु सहजरित्या टिपता येणारा झेल सोडलाय. शरद नक्कीच वैतागल्यात, कारण तुम्ही अशा प्रकारचे नाहक विकेट डालला. मित्रांनो, कालची मॅच लाचची पहा. फक्त 26 धावा. मोठमोठी नावं, विकास वाशिवले, अभि, मोठमोठे भगवान डवळे, अशी खूप मोठी नावं होती, परंतु त्या 26 धावा शेवटच्या चेंडूला कशा तरी पार झाल्या होत्या. म्हणजे हराकिरी नको आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून योगेश मात्र तयार होतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. मॅन्डेटरी पॉवर प्ले. बाटची रडार. हो, वा भाई वा. हो, स्काय सूर्या स्टाईल. वा, सुरेख फटका होता. मोगांबो खुश हुआ. म्हणजे शरद कोंडाळकर खुश झाल्यात, सांगतायत यस, चांगला फटका होता. कारण इथे धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, धावा हव्या आहेत आम्हाला. 45चा आकडा पार करायचा आहे. कारण आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 145 हव्या असतात. इथे ते 100 काढायचे, तुम्हाला फक्त 45 करायचे आहेत. षटक क्रमांक 1 संपले. एका षटकाच्या अंती धावसंख्या 15. म्हणजेच उर्वरित तुम्हाला 3 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. 30 रिक्वायर्ड रन रेट असेल 10च्या सरासरीनं. नवीन गोलंदाज सुधीर मैदानामध्ये वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी आल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडला शरद कोंढाळकर. मेरा नाम ही काफी है म्हटलं जातं ना. नक्कीच कित्येक मॅचेस असतील शरद कोंढाळकर यांनी आपल्या संघाला जिंकून दिल्यात. आज गरज आहे 18 चेंडू 30 धावेंची पहिला विजय संपादन करायचा आहे ह्या वाघी चोरी चषक 2024 मधला. समोरून गोलंदाजी मार्कवरतून सुधीर येत आहेत. षटक क्रमांक 2 शॉर्ट पिच आहे. हो, फटका थोडासा फसलाय. इथे पॉइंटच्या डोक्यावरतून जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. पा, ही समजदारी आहे. लगेच कॉल आला. यस, भेट. डेंजर झोन आहे. नक्कीच डेंजर धाव घ्यायची नाहीये. या सारसोळेच्या मैदानामध्ये धावबाद होऊन आउट होणं ना सर्वात मोठी आत्महत्या आहे मी म्हणेन. कारण इथे तुम्ही थांबलात ना तर ते एकापेक्षा 6 धावा मारू शकता मित्रांनो. कारण हे मैदानच असं आहे की तुमच्या बॅटला परफेक्ट फटका लागला ना तर नक्कीच तो सीमारेषेच्या आत थांबत नाहीये. फक्त टायमिंग साधा. कारण जो टायमिंग साधतो ना जीवनामध्ये तो सातत्यानं यशस्वी होत असतो. शॉर्ट पिच आहे. यस, पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी आणि फक्त चुकी पाहायला मिळते. तुम्ही अशा प्रकारची ही पद्धत करून तुम्ही चेंडू अडवू शकत नाहीये. 1 बाउंस चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय, परंतु फटका सक्सेसफुल नाहीये मी म्हणेन. तुम्ही जर क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू जातोय ना तुमचा झेलसाठी तर त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. एकतर प्रॉपर घ्या किंवा अलाउंड द कार्पेट, ग्राउंडला ताकद लावा. तिथे मात्र नक्कीच रेणावळे 11 इथे मात्र क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट कुठेतरी कमकुवत आहे. सुधारावं लागेल. यस, पहा इथे समजदारी दाखवली फलंदाज मात्र गौरव यांनी. आणि हे सेन्सिबल क्रिकेट आहे. ही खरं आता रणनीती असणं गरजेचं आहे. यस, मी मोठा एक फटका खेळलाय. मी नॉन स्ट्राईक एंडला उभा राहतो. आता थोडासा रिलॅक्स होतो. तुम्ही या, तुम्ही एक मोठा फटका खेळा. ही पद्धत नक्कीच आपण गल्ली ते दिल्ली आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पाहत असतो मित्रांनो. आणि ते इथे नक्कीच घडतंय. शरद आणि गौरव यांची चांगली जोडी आहे, चांगली पार्टनरशिप साधली जातीये. 45 धावांच्या डोंगराचा पाठला करतात. पहा शरद अतिशय चांगलं सेन्सिबल क्रिकेट आहे. परंतु कधी कधी जास्त डिफेन्स कडे जाणं सुद्धा अंगलट येतं मित्रांनो. 22 धावा तर धावफलकावरती लागल्या जात. 23 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू मात्र असेल तुमच्याकडे 14. ओ वा भाई वा यार, सुरेख. इथे मात्र सूर्या स्टाईलचा अभाव, खऱ्या अर्थानं प्रभाव जास्तच पडलाय. ओ मित्रा, सांभाळून.
यस, इथे पहा हे आहे गाव, पहा सगळे धावत गेलेत. म्हणजेच काय तर गाव आहे आमचं आणि सर्वजण आम्ही आहोत एक. भले आज जर्सीवरती सिम्बॉल वेगळा आहे, परंतु तिथे आमच्या धमन्यांमध्ये रक्त एकाच गावचं आहे हे दाखवतायत मित्रांनो रेणावळेकर. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. मॅच क्रिकेटच्या मैदानामध्ये फक्त 4 षटकांची होते, परंतु त्या बाहेर मात्र गावाचं एकीकरण हे खूप महत्वाचं असतंय. गौरवचं कौतुक करेन. चांगले, खरोखर चांगलं तुमचे फटके आहेत, अतिशय चांगलं नियंत्रण आहे तुमचं. ओ पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. सरळ बॅट थोडीशी आणायला गरजेचं असतंय. कधी कधी ओव्हर द पिच चेंडू येतोय, परंतु तिथे मात्र एक धाव नक्कीच घेतली गेली आहे. म्हणजेच 2 षटकाच्या अंती धावसंख्या 25 ऑन स्कोअर बोर्ड. म्हणजे 10ची रिक्वायर्ड रन रेट पुन्हा एकदा तशीच आहे. आता मात्र विचार विनिमय केला जात आहे. थोडस स्पीडअप घ्या विनंती आहे आपल्याला. बारा चेंडू 20 धाबा आणि या मैदानामध्ये त्या अशक्य नाही आहेत, परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये काही घडतंय मित्रांनो. अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटला संबोधलं जातं. कधी बाजी कुठे पलटेल याचा कुणालाही नेम लागला नाही आतापर्यंत. गोलंदाजी ट्रॅक वरतून तर आदित्य आपले दाखल होत आहेत. त्यांना नक्की टिप्स मात्र भरपूर मिळाल्यात. इथे गौरवला आणि शरद यांना रोखायचं आहे. इथे आता तुम्हाला विकेटकडे जायचंच नाही. तुम्ही किती डॉट चेंडू घेताय ना यावरती खूप महत्व आहे. याचं प्रत्येकाला नक्कीच गोलंदाजाला भान असलं गरजेचं आहे. कारण आपल्या 24 चेंडूच्या मॅच मध्ये ना कधी विकेट फॅक्टर नसतोच, लक्षात घ्या. एखाद दुसरा विकेट मोठा असतो तो नक्की, पण जशी जशी क्लोज मॅच येते ना तसा तसा तुम्हाला डॉट डिलिव्हरीकडे जावं लागेल. आदित्य, ओ वा, समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आहे. चांगलं क्षेत्र, वा वा वा, सुरेख, अप्रतिम. चेंडू फेकी चुकीची झाली आहे, परंतु तुम्ही गॅदरिंग मात्र सुपर केला यार, अफलातून. अशा प्रकारची फील्ड प्लेस पाहायला मिळते ना तेव्हा नक्कीच मन प्रसन्न होतात प्रेक्षक मायबापांची. आणि हे चांगलं. आणि हे फक्त तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती असणारे प्रेक्षक पाहत नाहीत मित्रांनो, तर आमच्या सेवन स्टार या वाहिनीच्या माध्यमातून खरोखरच चांगलं 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आणि हे संपूर्ण जगभर जात आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं 7 स्टार आणि क्लिअरिटी चांगली आहे. यस, पंच सांगतायत वाईट चेंडू. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. चांगली मुवमेंट आहे. मी कालपासून पाहतोय आमचे जे कॅमेरामॅन आहेत ना, अतिशय चांगली प्रत्येक मुवमेंट टिपतायत. टॉस का बॉस, सत्कार समारंभ, कॉम्बॉक्स, सर्व गोष्टी त्यांनी कॅमेऱ्यामध्ये कालपासून कैद केल्यात. अतिशय चांगलं प्रेक्षेपण. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर वरतून खेळलाय, लाजवाब फटका, नाबा हे शरद कुंडाळकर. इथे मात्र चेंडू सीमारेषा बाहेर. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्येला आकार असेल. धाव संख्या जाऊन पोहोचली म्हटलं 31 वरती. आतापर्यंत 2.2चा खेळ संपलाय. म्हणजेच तुमच्याकडे अजूनही 10 चेंडू आहेत, धाबा बनवायच्या आहेत 14. आता मात्र मॅच क्लोज येत चालली आहे. टीम दत्तकृपा रेणावळे शरद जोपर्यंत आहेत तोपर्यंत नक्कीच हो पुन्हा एकदा चांगला पंच, परंतु क्षेत्र इथे बबलिंग झालंय. इथे मात्र नक्की दुसऱ्या धाबीची जोखीम घेतली आहे. शरदचा ए निवडलाय. हो हो हो, इथे मात्र मोठा धक्का आहे. वा, सुरेख चेंडू फेकी आहे यार. खरोखरच या गोष्टीचं अनुकरण करा प्रत्येकाने. मोठा मोहरा टिपायचा आहे आम्हाला आणि तो टिपण्यामध्ये यश प्राप्त झालंय टीम रेणावळे 11 संघाला. जोखीम भरी धाव होती आणि एक फिट, अगदी फिटम फाट. शरद म्हटलं की सुसाट वेगाने धावतात, कारण ज्यावेळेस गोलंदाजीचाच रनअप एवढा मोठा असतो त्यामुळे नक्कीच ते चांगला फिटनेस आहे. परंतु त्यांना सुद्धा आउट केलंय रनआउटच्या माध्यमातून. अप्रतिम बॅकअप दिला आणि तदनंतर एंड सुरेख निवडला. इथे खऱ्या अर्थानं शरद कोंढाळकर धावबाद होऊन तंबूच्या दिशेने पॅव्हेलियन मध्ये परत आहेत. परंतु मी म्हणेन मॅच क्लोज आणून ठेवली आहे. आणि नवीन फलंदाज, एक अनुभवी फलंदाज शशी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 4 वरती दाखल होत आहेत. आता जबाबदारी शशी आणि गौरव यांची आहे. शशी एक सिनियर खेळाडू आहेत.
त्यांना आता थांबावं लागेल खऱ्या अर्थानं. इथे जर विचार केला ना तर आता मला वाटते 3 चेंडूचा खेळ संपलाय. ओ हो 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 हो, आल्या आल्या मोठा प्रहार. शशी कोंढाळकर. इथे एक आपण सिनियर आहोत आणि सिनियर प्रमाणे खेळलं गेलं पाहिजे मित्रांनो, कारण आता 9 चेंडूचा खेळ शेष आहे. तुम्हाला धावा बनवायच्या आहेत 13 धावा. डॉट 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 डॉट, बॅक टू बॅक डॉट. इथे मात्र डॉट चेंडू येतील तशी मॅच फसल चालले. टीम दत्तकृपा रेणावळे. पुढचा चेंडू घेऊन निघतायत आदित्य. इथे मात्र आणखीन एक डॉट येईल का, काय घडेल. शॉर्ट पिच आहे, इथे बॅटची एज लागली. चेंडू मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय. अल्ला ऑन द कार्पेट, पाठलाग केला जाईल. कोणाची सरशी होईल पाहायचंय. चेंडू नक्कीच गॅदरिंग झाला अगदी सीमारेषा लगत. तोपर्यंत तिसरी धाव मात्र कंप्लीट झाली आहे आणि 3 धावा खूप बहुमूल्य आहेत या स्टेजला. नक्कीच चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. यस, इथे मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले 35 ऑन स्कोर बोर्ड. 10 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडू तुमच्याकडे असतील 6. मॅच फसले ते 2 चेंडू निर्धाव आलेत ना, त्यामध्ये मॅच फसत चालले मित्रांनो. मॅच संपली नाही, दोन्ही बाजूला तोलायमान स्थिती आहे. पहा 3 षटक शिल्लक असताना रिक्वायर्ड रन रेट 10चाच होता आणि आता 1 षटक बाकी, तेव्हाही रिक्वायर्ड रन रेट 10चाच आहे. समतोल आहे, परंतु आता कोणाच्या हाती चेंडू सोपवलाय. दत्ता सनस. एक जबाबदारी खूप मोठी आहे, खूप मोठी जबाबदारी दत्ता यांच्या खांद्यावरती. आणि इकडे मोठी जबाबदारी मात्र पाहिलं गेलं तर शशी कोंढाळकर. काय दडलंय ह्या 6 चेंडू मध्ये. पहिला चेंडू बॅटचे रडार, हो फटका बसलाय. एलिमिनेशन चुकले परंतु जजमेंट नाही, नाही बिलकुल नाही. ओ हो हो हो, इथे मात्र झेल जवळ जवळ सुटला होता, परंतु काय इथे मात्र जाळं रचलं होतं. 3 ते 4 खेळाडू आले होते आणि त्यांनी मात्र लपकलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये काय महत्व आहे माहिती आहे. आता मॅच फसले. शरद कोंढाळकर विचारामध्ये नक्कीच असतील. काय घडणार रे. 5-10चा इथे आता मात्र विषय आहे हार्ड. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गौरव 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 स्ट्राईक कधी घेणार हा प्रश्न चिन्ह आहे, कारण ज्या प्रकारची गौरवने आतापर्यंत खेळी साकारलेला, ज्या मुवमेंट होत्या त्याच्या म्हणजे ते कौशल्य दाखवलं. आडवे तिडवे फटके स्कायची नक्कीच छाप आहे त्यावरती. यस, इथे मात्र विलास कोंढाळकर. इथे मात्र दत्ता. ओ खराब 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 खराब. एवढा लॉलीपॉप चेंडू तुम्हाला मिळाला आणि नंतर तुम्ही जर असा फटका खेळणार तर नक्कीच दत्तकृपा रेणावळे तुम्ही मॅच जिंकणार कशी हा मोठा प्रश्न निर्माण झालाय मित्रांनो. कारण एकदम म्हटलं जाताना आ बैल मुझे मार असा चेंडू हाताळला गेला होता, परंतु गौरव आता स्ट्राईकला. कुठेतरी थोडीशी आशा आहे अजूनही दत्तकृपाला. ओ हो हो हो, इथे मात्र फटका साजलाय. वा, इथे मात्र अतिशय चांगला देखला फटका. चेंडू मात्र गेलाय 1 बाउन्सी मारेशा बाहेर. फाईन लेग रिजनला आल्यात मात्र 4 धावा. नवसंजीवनी देणार आहे, धावसंख्येला आकार देणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 40च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर 5 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडू आहेत 3. मॅच तोलाय मान आहे. गौरव कोंढाळकर ही मॅच जर इथून घालवली ना तर नक्की स्वतःला माफ नाही करू शकणार. यस, काय घडलंय पंच. हो हो हो,
या सिच्युएशनला प्रेशराईज झालेत म्हणेन या ठिकाणी दत्ता. प्रेशर नाही घेतलं पाहिजे, लढायचं आहे, भिडायचं आहे, झगडायचं आहे, कारण एकच संधी घेऊन आलोय आम्ही या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र दोन संघ एकाच गावचे भिडतायत. कोणाला संधी मिळेल पुढच्या फेरीत पात्र होण्याची. आता 3 आणि 4, 3 चेंडू 4 धावा, एका चेंडूची मॅच आहे. गौरव कोंढाळकर काय करणार? ओ हो हो हो, इथे मात्र आलेली मॅच मात्र कुठेतरी वाटलं होतं पकड बनवले रेणावळे 11नी, मात्र खऱ्या अर्थानं दत्ता थोडस खराब गोलंदाजीचं प्रतीक्षित व्हायला लागले. एका चौकाराने एवढा दबाव महसूस झालाय की तिथे मात्र बॅक टू बॅक 2 व्हाईट आल्यात, परंतु अजूनही मॅच तोलायमान आहे, समतोल आहे. बॅटचे रडार इथे मात्र फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला गॅदरिंग झालंय, अप्रतिम झालंय, परंतु आता मात्र धगधग वाढली आहे, कारण भिला स्ट्राईक इनला आहेत. जरी एक चेंडू डॉट आला ना हा, तर ही मॅच मात्र कुठे जाईल सांगता येत नाहीये. कारण जर विचार केला आपण 2 चेंडू आणि 2 धावा हव्यात, कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, म्हणजेच तुम्हाला 2 चेंडू 2 धावा काढायच्याच आहेत. पाकिस्तान बरोबरची मॅच आठवते, अश्विननी तो वाईट कसा घेतला ते आठवतंय मित्रांनो आपल्याला. हो 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 पंच आणि वाईड. काय दत्ता यांनी आलेली मॅच कुठे घालवली यार मित्रांनो. वाईटनी पूर्णपणे पाणी फिरलंय तुम्ही जी मेहनत केली होती त्यावरती. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये मॅच फसली होती, ज्यावेळी शशी कोंढाळकर यांना तुम्ही बाद केलं ना, तुमची पकड अजून मजबूत व्हायला पाहिजे होती, परंतु तुम्ही जे वाईट डिलिव्हरी फेकल्यात ना त्यांनी त्यावरती पाणी फिरलंय. आणि खऱ्या अर्थानं आता विलास मन मोकळेपणाने खेळू शकतात. 2 मध्ये 1 हवी आहे, कशी काढा, अंगाला भिडू द्या. वाह, इथे मात्र समजदारी दाखवली आहे. डायरेक्ट हिट. हो हो, प्रयत्न केले, विन द मॅच, परंतु शरद यांना विचार करायला लावणारा हा विजय आहे मित्रांनो. कारण एवढा सहज विजय एवढा अवघड नेऊन ठेवला होता. नेक्स्ट मॅच तुम्हाला अशा पद्धतीची नाही भेटणार, कारण एक तर ब्लॅक कोब्रा कुसगाव येणार आहे किंवा दुसरी टीम कोंढवली येणार आहे. एक ठिकाणी अभि असेल, दुसऱ्या ठिकाणी मात्र बॉन्ड असेल, त्यामध्ये कुणाला तरी तुम्हाला भिडावं लागणार आहे. म्हणजे खेळामध्ये तुम्हाला नक्कीच मोठा बदल करावा लागणार आहे. दोन्ही टीम्स